श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम्। सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा दरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखा दरबिन्दुनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, काल आपण 18व्या अध्यायाचं पठण करत असताना अधिक मासातले मुख्य 5 पर्व जे आहेत त्याच्यातल्या 4 पर्वांचं विश्लेषण ऐकलं होतं. आज आपण 19व्या अध्यायाचं पठण करणार आहोत आणि उरलेल्या एका पर्वाचं म्हणजे मग ती शुक्ल पक्षातली असो किंवा कृष्ण पक्षातली असो अशा द्वादशी तिथीचं विशेष महत्व आपण बघणार आहोत. तर चला आरंभ करूया अधिक मास महात्म्य या महाग्रंथातील
अध्याय 19. श्री गणेशाय नमः. श्री विष्णू म्हणे रमे तुझला, 4 पर्वांचा महिमा कथिला. आता 12शी पर्वाचा वहिला, सांगतो ऐके समकर. सकळ पर्वान माझी उत्तम, पर्व नाही 12शी सम. तियेच्या पाळणे अव्यय धाम, लाभते नेमहा असे. परम पुण्य फळदायक, गंगादी तीर्थे असती अनेक. परीयेच्या षोडशांशाचे देख, सामर्थ्य नसे त्या माझे. तीर्थे यज्ञक्रिया आणि पर्वे, ही तो वरीच गर्जनी गर्वे. जोपर्यंत 12शी पर्वे, आगमन केले नसे पै. जरी का 12शी एकदा भेटे, तरी तीर्थादिकांची बसती मेटे. आणि तुलित विघ्नाधिकती नेटे, 12 वाटे पळताती. 12शीचे महिमान, किती वर्णू एकमुखे करून. तपो व्रतदानादि संपूर्ण, असती ही न ये पुढे. एकादशीसी अहर्दिन, भावे करुण उपोषण. 12शी दिनी पिंडदान, धात्री मूळी करीतो जो. तेने नाना तीर्थी स्नान केले, सकळ यज्ञ संपादिले. आणि गया वर्जनही सारिले, ऐसे साधिले पुण्य होय. 12शी हा हरीचा दिवस, येथे ज्यांनी ठेविली आस. ते सकळ ब्रह्मांड विशेष, धन्य धन्य निर्धारे. 12शी दिनी विप्रा लागून, तुलसी पत्र मिश्रित अन्न. मशक पाद मात्र देता दान, मेरू समान होय ते. आणि ते दिनी पारणा समयी, जरी कोणी जलदान देई. तरी ते सप्त सिंधू सम होये, संशय नाही क्षीराब्धिजे. 12शी दिनी करिता तर्पण, ते जळ अमृता समान होऊन. पितृलोके पितरांसी पूर्ण, तृप्त करिते सर्वदा. 12शी दिनी क्षेत्र नवाही, तत्क्षेत्री धान्य अक्षय होई. आणि नारुढे वहना ठाई, तो स्वर्गी जाई आनंदे. आणि ते दिनी भूदान देतो, ते शतकल्प वैकुंठी वसत. वस्त्रदान करते अष्टकल्पांत, आनंदे राहती चंद्रलोके. शुद्ध कपिला धेनुचे दान, 12शी दिनी करिजो जन. धेनु रोम संख्यात पितृगण, जाती उद्धरो न मम लोके. विद्यादान करी 12शीसी, तो सदा होई स्वर्गवासी. आणि पुनश्चमे दिनीसी, जन्मन घेची निश्चये. एवं 12शी प्रतिमासींच्या, पुण्य राशी असो निसाच्या. त्यापेक्षेही अधिक मासांच्या, अधिकची असती निश्चये. अधिक मासी 12शी दिवशी, जो दे धन वस्त्र पादुका दानासी. तयाचे इच्छितनी ऋषिकेशे, आनंदेसी पुरवितो. अधिक मासी कृष्ण 12शीस, जो रम्य पादुका दे विप्रास. तो पुण्यात्मा यमाच्या दूतास, न विलोकीच निर्धारे. रत्न खचित सुवर्ण पादुका, सुपात्र विप्रासी अर्पी जो का. तो पावोनी वैकुंठ लोका, भोगितो सुखाचिरकाळ. आणि कार्पास वस्त्र पट्टकूळ, कौशेय तृण संभूत निर्मळ. की उरणिक औष्ट्रिक सोजवळ, ऐसी अनेक वस्त्रे जे. या दुनी कोणत्याही वस्त्राचे दान, ते दिनी देता विप्रा लागून. वस्त्र तंतु संख्या वर्षे जाण, वैकुंठी वसती होय पै. माहिष किंवा गव्यभृत, 12शी दिनी दान देत. तया वैकुंठी कल्पांत पर्यंत, सुख अत्यंत लाभते. कैसाही उपाय करूनी, अधिक मासी घृत द्यावे प्रतिदिनी. नातरी उभय 12शी दिनी, की विशेषे कृष्ण 12शीस. सकळ रसान माझी सारार्थ, जे घृत देवांचे भोज्य पदार्थ. तयाच्या दानाचे फळ यथार्थ, वर्णाया समर्थ मी नव्हे. 12शी दिनी जे घृत देणे, ते मुख्यत्वे 12 प्रस्थ असणे. या माझी काही न केले उणे, तरी ते अत्युत्तम दान होय. अधिक मासी 12शी दिनी, ऐसे घृतदान करी जो भुवनी. तया शतावधी अन्य 12शीनी, काय कर्तव्य असे पाप. 12शी दिनी सूर्योदयी, जो घृतदान विप्रास देई. तया मी विष्णू शेषशायी, प्रसन्न होई तत्काळ. 12शी दिनी शतभार घृत, जो दान दे ब्राह्मणा प्रत. तया महाराज्य होय प्राप्त, हे मी सत्य सत्य सांगतो.
इंदिरे द्वादशी दिनी पाही वित्त शाठ्य न करिता काही स्वशक्त्यनुसार अत्यल्पही घृतदान देई जो विप्रा तयासी माझ्या कृपे करून इह परत्री भोग संपूर्ण इच्छानुसार प्राप्त होऊन आनंद पूर्ण होतसे मागे पुदवेसी 1000 घृत धेनुदान देता साचार की वैघृती योगी कंबल सहस्र दान देता फळ होय जे तेची फल प्रिय अधिक मासी द्वादशी दिशी ब्राह्मणासी जो घृतदान देई तयासी निश्चयेसी प्राप्त होय अधिक मासी द्वादशी दिनी जो प्रवर्तला घृतदानी तयाची अनंत पापे तत्क्षणी गेले निरसोनी जाणिजे अन्य दिनी घृतदान करिता जे का पुण्य फळ ये हाता त्याहुनी माहिष घृत देता लक्ष गुणे फल होय आणि गव्य घृताचे देता दान कोटी गुण फळ लाभे जाण कपिला धेनूच्या घृताचे दान अनंत गुणे फलदायक जो सामान्य द्वादशी दिनी भक्ती प्रवर्ते घृतदानी तो सप्तपूर्वजा सवे घेऊनी वैकुंठ भुवनी नांदतो ऐसे सर्व द्वादशी दिनीचे घृतदान फळ असे साचे याहूनी अधिक मासींच्या बारशीचे पुण्यफळ आहे विशेष अधिक मासी द्वादशी दिनी घृतदान देता विप्रा लागुनी कदा कवण्याही प्रकारे त्रिभुवनी दुःख भोगावे लागेना प्रिये फार काय बोलू वाची आता शेवटीर सांगतो ऐक द्वादशी दिनी भक्तिपूर्वक की जे स्वल्प हे घृतदान कांस्य पात्री घालून घृत सुवर्णाचे प्रतिमे सहित पूजोनिया यथास्थित दान दीजे विप्रासे तेने सर्व दान तपांचे फळ निश्चये प्राप्त होते अचळ द्वादशीचे घृतदान सकल यज्ञाहूनी अधिक असे ऐसे घृतदान महिमान आता सांगतो अन्नदान मासा माझे अधिक मासा समान नसे आन श्रेष्ठ जैसा की पुरुषोत्तमा सम देव नाही की द्वादशी श्रेष्ठ तिथी ठाई तैसेची सर्व दानात पाही श्रेष्ठ राही अन्नदान असाक्षी भोजन द्वादशीस तया ऐसा न दुजा दोष अनुकूल असे जैसे त्यास तैसेच विप्रास अर्पावे वित्त शाठ्य न करावे भगवंता सम्मुख असावे अतिथीसी विनमुख न दवडावे वित्त जवळ असोनिया द्वादशी दिनी अन्नदान जेणे दीधले विप्रा लागुन तेणे शतपूर्वज नरकातुन तारिले जाण निश्चये जे मनुष्य अन्नदान देती तया प्राणदाते ऐसे म्हणती अन्नधारे सर्व जगती जीव राहती म्हणोनिया चैत्र वैशाखात उदक दान देता पुण्य फलदायक पौष मासा माझी देख फलदायक कष्टदान ऐसे एक एक काळी दान पुण्य फलदायक असे जाण आणि अन्नदान सर्वदा समान म्हणून श्रेष्ठ सर्वात ते ग्रहणे अमावास्या व्यतिपात ही लक्ष लक्ष एकत्र केली समस्त तरी द्वादशीच्या षोडशांशाप्रत नच तुळती कदाही द्वादशी दिनी भावे करून स्नान जप तप होम दान इत्यादी जे काही करावे पुण्य होते संपूर्ण अक्षयी ते ऋषी गंधर्व विधिनीयाही विचार करिता पूर्व समयी द्वादशी सम जगीनान काही ऐसे सकळे निर्धारिले अहो द्वादशी व्रताचरणेसी निधिपतित्व लाधले कुबेरासी प्रजा संयमन यमधर्मासी आणि वासवासी इंद्रत्व द्वादशी व्रते अंबरीश तरला सकळ राया वरिष्ठ झाला दुर्वासाचा गर्व हरिला शरण आला ऋषीवर्य ते अंबरीशाचे आख्यान त्रिजगत पावन आहे जाण परितयाचे करिता वर्णन ग्रंथ महान होईल ऐसा अत्युत्तमा द्वादशी दिवस तयासी मिळता अधिक मास मग तेथींच्या पुण्य विशेषास काय वे सुंदरी वर्णावे अधिक मासी द्वादशी दिवसी जे देत वस्त्रान्न घृतदानासी ते मनुष्य जन्माच्या सार्थक्यासी पावनी धन्य होतात कला मात्र ही द्वादशी असता अन्नदान करी जो दाता तयाची वाढूनी सौभाग्यता आयुष्या हीनता न येचे अधिक मासी बारस दिनी स्नान दानादि कर्माचेनी कोटिशः महापापांची धुणी होय तत्क्षणी मम कांते
प्रयागी माघ स्नाने हजार करिता जे फल लाभे समग्र तेची अधिक मासी साचार द्वादशी व्रते लाभते कुरुक्षेत्री सूर्यग्रहणी कपिला धेनु शतदानाचेनी जे फळ लाभे नराभुवनी तेची ते दिनी लाभते बारस दिनी सर्व सर्प मात्रांनो देता होयते मेरु प्रमाण तेची अधिक मासीचे असेल दान तरी मग काय वर्णावे अधिक मासींच्या सर्व ही तिथी सुपुण्य फलदायक असती तरी त्यातही द्वादशी अति श्रेष्ठ असे साचार म्हणून मुख्यत्वे द्वादशीसी दान द्यावे सत्पात्रासी सत्पात्रा विणदानासी योग्यता मुळी नाहीच प्राणवेण जैसे शरीर की तारुण्य विण पंचशर की दये विण ज्ञान परिकर शांती विण वैराग्य जैसे की संपत्ती जैसी धर्मे विण की पंडिता वाचुनी सभास्थान की दीपे विण जैसे सदन फळे विण तरु जैसा की जळा वाचुन वापिका की नृपा विणे नगरी देखा की नासिके विण मुखा शोभा जैसी नयेचे की पुत्रा विण वंश पवित्र की बुबुळा विणे जैसे नेत्र की वेदांत ज्ञाना विण विचित्र कोरडे व्युत्पत्ती व्यर्थ जैशी तैसे सत्पात्रा वाचून दान देता व्यर्थ संपूर्ण म्हणून सत्पात्र विलोकून त्या सच्चिदान अर्पावे द्वादशी दिनी कर्पूर युक्त तांबूल तेजो ब्राह्मणाप्रत तो आपुल्या पूर्वजांसहित पावतो त्वरित वैकुंठे आणि कर्पूराचे झितुके कण किंवा तांबूल पत्रांचे जे प्रमाण तितुके कल्प पर्यंत जाण तेथेची आनंदे राहतो ऐसे तांबूलदान अद्भुत त्याहूनही अन्नदान महत द्वादशी दिनी जे अन्न देत ते ना परतत वैकुंठी हुनी जगी द्वादशी आहे म्हणून पुण्यक्षेत्र तीर्थासी भुवनी लोक पाप दहना लागुनी किंचित किंचित सामर्थ्य असे ना तरी ती सकळ व्यर्थ म्हणून सांगतो मुख्यार्थ कोठे न जाता तीर्थ यात्रार्थ द्वादशी व्रत तेथेची करी जो नर मोहे द्वादशी दिवशी काही न देई दान विप्रासी दुःख दारिद्र्य रोगादित्यासी अहर्निशी पीडितात काशी कांची मथुरा द्वारका गंगा द्वार अयोध्या अवंतिका या असते पुण्य फलदायका परिन लेखा द्वादशी सम शुक्ल अथवा कृष्ण द्वादशी समानता असे यासी लोका माझी द्वादशी ऐसे मत प्रीति कर्त्री तिथी नसे अधिक मासी शुक्ल पक्षात द्वादशी दिनी जे अन्न देत तया तीर्थ यज्ञ तप व्रत इत्यादि किमर्थ पाहिजे द्वादशी दिनी प्रभाती उठोन भावे मज विष्णुसी पूजन घृताद्युपस्कर युक्त अन्न ब्राह्मणास दान दीजिये अन्न दान हुनी दान अधिक त्रिजगी त्रिशुद्धी नसे देख आणि द्वादशी समतिथी एक नसेची जाण सिंधुजे ज्या मासाचा जो अधिपती तया पूजावे द्वादशी प्रभाती अधिक मासी पुरुषोत्तमा प्रति द्वादशी तिथी पूजावे मग वस्त्र युगम उपवीत घृत आणि पादुका देणे विप्राप्रत ऐसे अधिक मासी करिता व्रत फल अनंत होय पये अधिक मासी द्वादशी ठाई विप्रासी दान देता काही तत्फल वर्णनार्थ सहस्र मुखाही शेषही नाही समर्थ ऐसे हे द्वादशीचे महिमान प्रिये तुझ कथिले संक्षेपान ह्यासी जे भक्ती भावे करून श्रवण पठन करतील तयांचे सकळ पापराशी दग्ध होतील समूळेसी उभय लोकी अखंड सुखासी पावतील जाण निश्चये आणि तयांचे सर्व मनोरथ पुरवील श्री गोलोकनाथ एतद विषयी कोणीही मनात संशय धरू नयेचे द्वादशीच्या दानाविषयी जयासी काहीच शक्ती नाही तई हे भावे ऐकताही दान फळ सर्वही लाभेल भगवत प्रिय द्वादशी दिन तयाचे आहे येथे वर्णन म्हणून बुधी हे नेमान द्वादशी दिनी ऐकावे श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पदमाधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर एकोनविंशोऽध्याय गोडः श्री कृष्णार्पणमस्तु। अशा तऱ्हेने आपण 19व्या अध्यायाचं पठण केलेलं आहे।
या 19व्या अध्यायामध्ये अधिक मासात येणाऱ्या मुख्य पंचपर्वांपैकी 5वं पर्व जे शिल्लक आहे ते म्हणजे द्वादशी तिथी. मग ही द्वादशी तिथी शुक्ल पक्षातली असो अथवा वद्य पक्षातली म्हणजेच कृष्ण पक्षातली असो, त्याचं विशेष महत्व काय आहे हे या 19व्या अध्यायामध्ये भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगत आहे. आणि हीच कथा वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला सांगत आहेत. द्वादशी तिथीची मुख्य देवता भगवान महाविष्णू स्वतः आहेत. आणि या एकाच गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं की द्वादशी तिथीचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि त्या दिवशी केलेल्या दानाचं व्रताचरणाचं फळ हे देखील त्याच पद्धतीने आपल्याला प्राप्त होणार आहे. मग भगवान महाविष्णू महालक्ष्मीला या द्वादशी पर्वाचा महिमा सांगत होते. ते काय म्हणताय की द्वादशी तिथीचे व्रत करणाऱ्यास अविनाशी पद प्राप्त होते. जे कोणी ह्या द्वादशीचं व्रत आचरण करतात त्यांना अविनाशी पद म्हणजे परत जन्म नाहीच, परमपद मोक्षपद प्राप्त होऊन जाते. गंगा स्नानादी जी पुण्यकृत्य आहेत त्यांच्यापेक्षा द्वादशीला स्नान करणे, दान करणे, जप करणे, होम हवन इत्यादी करणे आदी या सत्कर्म केल्याने कितीतरी पट जास्त पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. इतर वेळेला जसं आपण तीर्थक्षेत्री जातो, गंगा स्नान करतो किंवा नर्मदा स्नान करतो किंवा अन्य पवित्र नदीमध्ये स्नान करतो, अन्य दिवशी अन्य तिथींना नाना प्रकारचे दान धर्म होम हवनादी इत्यादी सर्व सत्कृत्य आपण करतच असतो. परंतु त्यापेक्षा जास्त द्वादशीला महत्व आहे. जे कोणी द्वादशी तिथीला मग ती शुक्ल पक्षातली असो अथवा कृष्ण पक्षातली असो त्या द्वादशी तिथीला स्नान करतात, दान करतात, जप करतात, होम हवनादी सत्कृत्य करतात, त्यांना कितीतरी पट जास्त पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपण काय करत असतो की एकादशीला उपवास करत असतो, बरोबर. म्हणजे दोन्ही वेळेला आपलं व्रताचरण हे होत असतं. आणि द्वादशी तिथीला आपण तो उपवास माध्यान्ह काळी सोडत असतो. मग काय सांगता येते की द्वादशीच्या दिवशी आवळीच्या झाडाच्या मुळाशी पिंड अर्पण करावे, त्याला सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. द्वादशीच्या दिवशी आवळाचं जे झाड असतं त्या झाडाच्या मुळाशी आपण पिंडदान केलं पाहिजे. त्यामुळे काय होतंय की सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असतं. हरिदिन म्हणजे द्वादशी, द्वादशीला आपण विष्णू दिवस असं हे म्हणू शकतो, असं या अधिक मासामध्ये आपल्याला बघायला मिळतं. जसा तो एकादशीच्या उपवासाने प्रसन्न होतो तसा द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणास आदरपूर्वक बोलून सत्कार सन्मान करून सुग्रास अन्नाचं भोजन देणं, दक्षिणा देणं, उत्तम वस्त्र देणं ह्या गोष्टींनी तो प्रसन्न होत असतो. आणि ही गोष्ट आपल्यासाठी अतिशय महापुण्यप्रद आहे असं भगवान महाविष्णू सांगता आहेत. भगवान महाविष्णू एकादशीच्या दिवशी आपण व्रताचरण केल्याने म्हणजे उपवास केल्याने ज्या पद्धतीने प्रसन्न होत असतात, आपल्यावरती संतुष्ट होत असतात, आपल्याला सर्व प्रकारचं पुण्यकर्म ते आपल्या पदरी देत असतात, तसेच जर आपण द्वादशीच्या दिवशी सत्पात्री ब्राह्मण व्यक्तीला आपल्या घरी बोलवलेलं आहे, त्याचं पाद्य पूजन केलं आहे, मधुपर्क पूजन केलेलं आहे, अतिशय उत्तम प्रतीचं सुग्रास अन्न म्हणजे भोजन त्याला आपण दिलेलं आहे, दक्षिणा दिलेली आहे आणि उत्तम महावस्त्र आपण त्या ब्राह्मणाला दिलेलं आहे, अशा तऱ्हेचं व्रताचरण जर द्वादशीच्या दिवशी आपल्या हातून घडलं तर त्याचं महत् पुण्य फळ हे आपल्या पदरी भगवान महाविष्णू देत असतात, असं भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगता आहे. द्वादशी तिथीला जर आपण पितृंच्या नावाने तर्पण केलं तर पितर देखील हे संतुष्ट होत असतात. द्वादशीच्या दिवशी आपण शेतीची काम करू नये. जे कोणी शेतकरी मंडळी असतील त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की द्वादशीच्या दिवशी शेतीचं काम आपल्याला करायचं नाही, वाहनात बसू नये, म्हणजे आपल्याला वाहन प्रवास करणे योग्य नाही असं भगवान महाविष्णू सांगता आहे.
जर आपण शेतीची कामं केली नाही, वाहनाचा वापर केला नाही, तर त्या दिवशीचं स्वर्ग सुख आपल्याला हे प्राप्त होत असतं. म्हणजे मरणोत्तर देखील आपण स्वर्ग सुख प्राप्त करत असतो. तसंच तो दिवस सोडून इतर दिवशी शेतीचे उत्पन्नही आपल्याला उत्तम प्राप्त होत असतं. जे या दिवशी योग्य माणसाला भूमिदान देतात ते दीर्घकाल वैकुंठात राहतात. ज्यांना कोणाला भूमिदान करण्याची इच्छा असते, तसं शक्यतो ते अवघड आहे, पण अशी भाविक मंडळी पण बरीच आहे की जे भूमिदान करत असतात. त्यांनी विशेष करून द्वादशीच्या दिवशी भूमिदान केलं पाहिजे, म्हणजे त्यांना वैकुंठ प्राप्तीचं पुण्य हे प्राप्त होत असतं. वस्त्रदान देणारे लोक हे चंद्र लोकात दीर्घकाळ वस्ती करतात. जे कोणी महावस्त्राचं दान सत्पात्री व्यक्तीला देत असतात त्यांना चंद्रलोक प्राप्त होत असतो. जे कपिला गायीचे दान करतात त्यांचे अनेक पितर उद्धरून जातात. जे कोणी कपिला गायीचं दान करतात त्यांच्या पूर्वीचे पिढीतले जे पितर आहेत ते सर्व उद्धरून जात असतात, मोक्ष पद प्राप्त करून जात असतात. विद्यादान करणारा हा कायम स्वर्गात राहतो. द्वादशीच्या दिवशी जे कोणी अर्थप्राप्तीची इच्छा न ठेवता विद्येचं दान देतात ते कायम स्वर्गात वास करतात. त्यांना पुन्हा या पृथ्वीवरती येण्याची आवश्यकता नसते. पुनर्जन्म हा त्यांना प्राप्त होत नसतो. अशा द्वादशींच्या पुण्यकर्माची ही माहिती लक्षात घेण्यासारखी आहे. आणि विशेष म्हणजे अधिक मासामध्ये येणाऱ्या शुक्ल पक्षातली द्वादशी असो अथवा वैद्य पक्षातली द्वादशी तिथी असो, त्या दिवशी जर अशी पुण्यकर्म केली तर कैक पटीने जास्त पुण्य हे आपल्या पदरी पडत असतं. याचा आपण विशेष विचार केला पाहिजे. धन, वस्त्र, पादुका इत्यादींचे दान आपण त्या दिवशी केलं पाहिजे. म्हणजे दान दक्षिणा द्यायला पाहिजे, वस्त्र दान केलं पाहिजे, पादुकांचं दान म्हणजे चपलांचं दान आपण गरजू व्यक्तींना अवश्य केलं पाहिजे. त्या व्यक्तींना जे काही इष्ट प्राप्ती करून घेण्याची इच्छा असेल ती इष्ट प्राप्ती मी पूर्ण करून देत असतो, असं भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगत आहे. रत्न खचित सुवर्ण पादुका द्वादशीच्या दिवशी योग्य ब्राह्मणाला द्याव्या. आणि जो कोणी असं दान देतो त्याला वैकुंठात निवास करायला मिळतो. रत्न जडित सुवर्ण पादुका म्हणजे चपला असाव्या, पण त्या कशाच्या? सोन्याच्या. त्या चपलांमध्ये रत्न जडलेले असावे. आणि अशा चपला आपण योग्य ब्राह्मण व्यक्तीला दान दिल्या पाहिजे. आणि हे दान दिल्याने काय होणार आहे तर दान देणाऱ्या व्यक्तीला वैकुंठात विष्णू समवेत वास करायला मिळणार आहे. अशा तऱ्हेचं वाक्य भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगत आहे. थोडं अवघड आहे पण प्रयत्न करायला हरकत नाही. लोकरीचे, कापसाचे, रेशमाचे, उंटाच्या लोकरीचे, तागाचे यापैकी जे योग्य वाटेल ते वस्त्र असेल, धोतर असेल, उपरण असेल इत्यादी गरजू सज्जन ब्राह्मण व्यक्तीला किंवा इतर गरजू सज्जन व्यक्तीला आपण दान दिलं पाहिजे. म्हशीचं किंवा गाईचं शुद्ध तूप हे आपण द्वादशीच्या तिथीला ब्राह्मणास दान दिलं पाहिजे. मग हे अधिक मासात दिलेलं अतिशय उत्तम स्वरूपातलं दान आपल्याला म्हणता येईल. विशेषतः सकाळी स्नान झाल्याबरोबर आपलं स्नान संध्यादी देवपूजनादी इत्यादी सर्व कर्म झाले की लगेचच ब्राह्मणाला बोलवायचं आहे, त्यांना आमंत्रण द्यायचं आहे. त्यांना त्यांच्या घरून आपल्या घरी घेऊन येण्याची सुविधा ही आपण केली पाहिजे. आपल्या घरी आल्यानंतर त्यांना बसायला आसन हे आपण दिलं पाहिजे. जे वस्त्र ते नेसणार आहेत ते वस्त्र हे आपण दिलं पाहिजे. त्यांच्या संध्यासाठी आवश्यक असणारं पंचपळी पात्र हे आपण दिलं पाहिजे. आणि मग तेव्हा त्यांना हे गाईचं किंवा म्हशीचं तूप आपण दान दिलं पाहिजे. मग हे कसं करावं? काशाचं भांड घ्यावं. त्या काशाचं पातीलं येतं बरोबर, ते पातीलं आपण घ्यावं आणि त्याच्यामध्ये मग ते यथाशक्ती असावं. असं काही नाही की गुरुजी किती दान आपण करायचं, किती स्वरूपात असावं
हे असं देव आपल्याला सांगतच नाही. हे सगळं आपल्यावरतीच अवलंबून असतं. मग ते खुलभर वाटीभर तूप असेल किंवा पातीलभर तूप असेल किंवा 1.25 किलो तूप असेल किंवा तो मोठा जो डबा येतो 15 किलोचा तो असेल, हे आपल्या इच्छेवरती अवलंबून असतं. त्या काशाच्या भांड्यामध्ये आपण गाईचं म्हणा किंवा म्हशीचं म्हणा तूप घ्यायचं आहे. त्या तुपाचं दान आपण त्यांना द्यायचं आहे. मग हे दान दिल्यानंतर सर्व प्रकारचे शुभ फलित हे आपल्याला प्राप्त होत असतात. म्हशीचं दान दिल्याने लक्षावधीपट पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं लक्ष स्वरूपात. तेच जर आपण गायीचं तूप दान केलं तर कोट्यावधी पट फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. त्यातल्या त्यात जर कपिला गायीचं तूप आपण जर दान केलं तर अनंत पट स्वरूपात फळ पुण्य फळ आपल्याला प्राप्त होत असतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या संपूर्ण इच्छा ह्या मी स्वतः पूर्ण करतो असं भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगत आहे. त्याने अन्य कितीही दाने दिली तरी ती घृतदानाच्या बरोबरीची नाहीत. हे लक्षात घेतलं पाहिजे. अन्य कितीही दान द्या पण ते घृतदाना सम होणार नाही. घृतदानाचं महत्व हे अनन्यसाधारण असणारच आहे. मी तुम्हाला सांगितलं की एक काशाचं पात्र आपण घ्यायचंय, त्याच्यात तूप घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्ये महाविष्णूंची सोन्याची प्रतिमा तयार करून आणायची आहे. ती त्या पात्रात तुपात ठेवायची आहे आणि ते पात्र दक्षिणा सहित एका ब्राह्मणाला, योग्य व्यक्तीला, सत्पात्री ब्राह्मणाला त्याचं दान करायचं आहे. तर ते दान करत असताना सर्वप्रथम ब्राह्मणांचं पूजन आपण करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच बरोबरीने त्या कांस्य पात्राचं तुपाचं पूजन देखील आपण करायचंय आणि मग त्याचं दान आपल्याला करायचं आहे. खास करून अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या शुक्ल पक्षातली द्वादशी असो किंवा वद्य पक्षातली म्हणजेच कृष्ण पक्षातली द्वादशी तिथी असो, त्या दिवशी जर हे दान केलं तर त्याचं विशेष महत्व, विशेष फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. उत्तम अतिशय दिवस हा द्वादशी तिथीचा सांगितला गेलेला आहे. ह्या दिवशी आपण सत्याने तसंच सुशीरभूतपणे म्हणजे पूर्णतः पवित्र राहून हे दान द्यायला पाहिजे. त्याला अनेक प्रकारचे यज्ञ करायची गरजच काय. जो व्यक्ती अशा प्रकारे घृताचं म्हणजे तुपाचं दान देणार आहे त्याला नाना प्रकारचे यज्ञ करण्याची आवश्यकताच नाही. अतिथीला फक्त विनमुख सोडायचं नाही. एखादा अतिथी आपल्याकडे आला, विनमुख जाता कामा नये. न्याहारीच्या वेळेला आला असेल तरी त्याला घरात घेऊन उत्तम प्रकारची न्याहारी आपण त्याला द्यायला पाहिजे. चहा पाण्याच्या वेळेला जर तो आला असेल तर आपण त्याला चहापान द्यायला पाहिजे. भोजनाच्या वेळेला जर कोणी अतिथी आला असेल तर त्याला भोजन अवश्य दिलं पाहिजे. घेणे न घेणे हा त्याचा प्रश्न आहे, पण विचारणा मात्र आपण अवश्य केली पाहिजे. त्यानंतर द्वादशीला ब्राह्मणांना उत्तम भोजन दान देणे हे अतिशय उत्तम दान सांगितलं गेलेलं आहे. अन्नदानाचं महत्व आपण सर्व जाणतातच. खास करून या द्वादशीच्या दिवशी तुपाचं दान देणं आणि दुसरं म्हणजे अन्नदान देणं अतिशय महत्वपूर्वक सांगितलं गेलेलं आहे. तर उत्तम प्रकारचं भोजन तयार करणे आणि ब्राह्मणांना यथेच्छ तृप्त होईस तोपर्यंत अन्नदान देणे अतिशय प्रिय सांगितलं गेलेलं आहे. अन्नदान म्हणजे प्राणदान केल्यासारखंच होतं, बरोबर की नाही. जो भुकेलेला आहे त्या किंवा असहाय्य आहे त्याला जर आपण अन्नदान दिलं, त्याची भूक जर आपण शमन केली तर त्याचा आत्मा हा संतुष्ट होत असतो आणि अतिशय मनापासून तो आपल्याला शुभाशीर्वाद देत असतो. म्हणून अन्नदान करणे म्हणजेच काय तर प्राणदान करणे. अशा तऱ्हेचं अन्नदानाचं विशेष महत्व सांगितलं गेलेलं आहे. द्वादशीला स्नान करणे, जपतप करणे, होम हवन करणे यांनी मिळणारं पुण्य हे अक्षय स्वरूपाचं असतं. कुबेर असेल, यम असेल, इंद्रदेव असेल यांना देखील आपापले अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी द्वादशी व्रताचा मोठा वाटा प्राप्त झालेला आहे किंवा त्याच्या द्वादशी तिथीचं व्रताचरण केल्याने मोठा वाटा त्या द्वादशी तिथीचा तेथे आहे. अधिक मासातील सर्व तिथी पुण्यप्रद असल्या तरी द्वादशी ही मला सर्वात प्रिय तिथी आहे असं भगवान महाविष्णू स्वतः सांगत आहे. आणि म्हणून द्वादशी तिथीला
व्यक्तीला केलं जाणारं दान हे महत् पुण्यप्रद असं स्वरूपाचं असणार आहे. जे काही दान आपल्याला द्यायचं असेल, नियम एकच, कुठलंही दान करा पण ते सत्पात्र व्यक्तीलाच दिलं गेलं पाहिजे. जर समजा आपण पापी व्यक्तीला ते दान दिलं, दारुड्या व्यक्तीला जर ते दान दिलं, जुगारी व्यक्तीला जर ते दान दिलं, घाणेरड्या व्यक्तीला जर ते दान दिलं, नुसत्या शिव्या देणाऱ्या व्यक्तीला जर आपण ते दान दिलं, चोर असणाऱ्या व्यक्तीला जर दान दिलं, अनाभ्यासी असणाऱ्या व्यक्तीला जर दान दिलं, व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीला जर दान दिलं, शठाला जर दान दिलं, नास्तिकाला जर दान दिलं आणि क्रूर कर्म्याला जर दान दिलं, तर अशा लोकांना जो दान देणारा आहे त्याला देखील मोठं पाप त्याच्या पदरी पडत असतं. आणि म्हणून आपण काय सांगतोय की जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर तो मोक्ष कशाने मिळेल आपल्याला? कायम सदाचरणाचं अवलंबन केल्याने, सदाचरणाच्या मार्गाचं जर आपण अवलंबन केलं तरच आपल्याला मोक्षप्रद प्राप्त होत असतं. आणि म्हणून असा जो सदाचरणी योग्य ब्राह्मण सत्पात्री व्यक्ती असेल, ब्राह्मण व्यक्ती असेल, अशा व्यक्तीला आपण हे दान अवश्य दिलं पाहिजे. म्हणून आपले सर्व संचित पाप, मग ती कुठल्याही स्वरूपाची असो, कायिक असो, वाचिक असो, मानसिक असो, ऐच्छिक असो, अनैच्छिक असो, परैच्छिक असो, ते नष्ट होऊन जात असतात आणि आपल्याला मोक्षप्रद प्राप्त करण्यात कुठल्याही प्रकारची अडचण होत नसते. म्हणून सदाचरण करणारे जे मनुष्य असतात त्यांचं जीवन सुखकर कसं होईल ह्याची दक्षता खास करून आपण घेतली पाहिजे. कारण नेहमी सदाचरण करणाऱ्या माणसाला त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे कष्ट बघावे लागतात, अनेक प्रकारचे दुःख बघावे लागतात. कारण काही समाजकंटक हे त्यांना कायम त्रास देत असतात. त्यांची विशेष काळजी जर आपण घेतली तरी देखील आपल्याला विशेष पुण्यफल प्राप्त होत असतं. द्वादशीला माझी पूजा ही कृष्ण स्वरूपात करणे अतिशय योग्य आहे. म्हणजे त्याचं उत्तमोत्तम फळ हे पूजा करणाऱ्याला किंवा दान करणाऱ्याला किंवा व्रताचरण करणाऱ्याला प्राप्त होत असतं. या महात्म्याचं वाचन किंवा श्रवण हे निसंशय राहून आणि विकल्प रहित राहून शुद्ध मनाने करायला पाहिजे. तेही फार मोठे हितकारक आहे. समजा तुम्हाला दान करणे शक्य नाही, व्रताचरण करणे शक्य नाही, योग्य व्यक्तीचा त्याला आमंत्रण देऊन घरी बोलून आदर सत्कार सन्मान करणे पण शक्य नाही, तर हे जे आख्यान आपण बघतो आहोत या आख्यानाचं वाचन करणे किंवा नुसतं श्रवण करणे हे देखील अतिशय उत्तम स्वरूपात त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं. असं महाविष्णूंनी या अधिक मासातील द्वादशी तिथीचं महत्व देवी लक्ष्मीला समजावून सांगितलेलं आहे. आणि हेच आख्यान वाल्मिकी ऋषी दृढजन्मा राजाला सांगत आहेत. अशा तऱ्हेचा कथाभाग हा आपल्याला या 19व्या अध्यायामध्ये पठण करायला किंवा श्रवण करायला मिळालेला आहे. उद्याचं व्रत विशेष काय आहे किंवा दान विशेष काय आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. उद्याची देवता वासुदेव आहे आणि उद्या आपल्याला लवंग आहे, वेलची आहे, विड्याची पानं आहे, ह्या वस्तूंचं दान आपल्याला सत्पात्र व्यक्तीला करायचं आहे. एकंदरीत सांगायचं तर उद्याचं तांबूल विशेष दान आहे. तसंच उद्याचं व्रताचरण काय असेल तर ते आता आपण बघणार आहोत. महिनाभर हा अधिक महिनाभर रोज गायीला गोग्रास म्हणजे गायीचा नैवेद्य हा गायीपर्यंत पोहोचवावा. जर ती गाय दुसऱ्याची असेल तर महिनाभर काही ना काही रक्कम आपण ही बाजूला काढत जायची आहे आणि महिना पूर्ती झाली की त्या गायीच्या मालकाला गायीच्या सेवेसाठी म्हणून जे धन आपण महिनाभर जमा केलं ते धन त्या मालकाला दान द्यायचं आहे. अशा तऱ्हेचं एक उत्तम व्रत आपल्याला बघायला मिळालेलं आहे. उद्याचं दान आपल्याला लवंग, वेलची किंवा विड्याची पानं अशा स्वरूपात करायचं आहे. ही उद्याच्या दानाची माहिती आपण आज का बघत आहोत? कारण की आज दिवसभर मग तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या जमा करून ठेवता येतात आणि उद्याचं आपलं अनेक अनुष्ठान आवरलं. हे आपलं अधिक मासाचं
धर्म अध्यायाचं जे आपण पठण करतोय हे पारायण आपलं झालं की लगेच जी सत्पात्र व्यक्ती आपल्याला प्राप्त होईल त्यांचा यथायोग्य आदर सत्कार करून सन्मान करून त्यांना हे दान आपल्याला देता येणार आहे. आणि म्हणून उद्याचं दान विशेष किंवा उद्याचं व्रत विशेष आपण हे आज बघत आहोत. अजून एक गोष्ट मंडळी, एक विनंती अशी की आपणाला जर अत्यावश्यक कार्य असेल, अतिशय आवश्यकतेचं कार्य असेल तरच आपण घराबाहेर पडलं पाहिजे. खास करून आजकालची परिस्थिती ही फारच भयावह होत चाललेली आहे आणि म्हणून आपण घरातच राहणे हे अतिशय योग्य आहे. त्यामुळे जर आवश्यक कार्य नसेल तर बाहेर जायची गरजच नाही. आपण घरातच राहा, पुरुषोत्तमाचं ध्यान करा, त्याचं नामस्मरण करा, हरी संकीर्तन करा, नाम संकीर्तन करा आणि विशेष पुण्यफळ हे आपल्या पदरी अधिक मासानिमित्त आपण सर्वांनी पाळून घ्या. उद्या आपली पुन्हा भेट होणार आहे. उद्या आपण 20व्या अध्यायाचं पठण करणार आहोत. तोपर्यंत आपल्या सर्वांची आज्ञा घेतो. नमस्कार.